दर्शक हो नमस्कार, शुभ सायंकाळ। आज 6 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। ही अपडेट देत असताना भीमा नदीकाठचे जे काही शेतकरी त्या सर्वांसाठी एक दिलासादायक बातमी आहे, कारण पाठीमागच्या 2 दिवसापासून जी काही पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे भीमा नदीकाठी, त्या दृष्टीनं ही आजची अपडेट खूप महत्त्वाची असणार आहे। आज सायंकाळी 6 वाजताची अपडेट जर आपण पाहिली तर त्यामध्ये 2 मधून जो काही विसर्ग येतोय तो विसर्ग बहुतांश पद्धतीने कमी झाला आहे। तो 33,590 क्युसेक्स इतका तो विसर्ग झाला आहे आणि उजनीमधून जी काय खाली भीमा नदीमध्ये पाणी सोडलं जाते ते सुद्धा थोडंफार कमी करण्यात आले। आज सायंकाळी 6 वाजताची अपडेट आपण पाहिली तर उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये 80,000 क्युसेक्स इतका विसर्ग हा कमी करण्यात आला आहे की जो कालपर्यंत 1 लाख, 1.25 लाख एवढा होता। 3 वाजताची आपण अपडेट पाहिली तर 3 वाजता सुद्धा 1 लाख क्युसेक्स इतका विसर्ग होता, मात्र सायंकाळी 6 वाजता तो विसर्ग कमी केला आहे आणि तो 80,000 क्युसेक्स इतका करण्यात आला आहे। सिना माडा जो उपसा सिंचन आहे पाणी योजना त्यासाठी 210 क्युसेक्स आहे। दहेगाव उपसा सिंचन योजना त्यासाठी 100 क्युसेक्स पाणी सोडलं आहे। वीज निर्मितीसाठी सुद्धा 900 क्युसेक्स इतकं वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेक्स पाणी सोडलं गेले आणि मुख्य कॅनॉलचा सुद्धा जो विसर्ग आहे तो वाढवला आहे, तो 1300 क्युसेक्स इतका तो करण्यात आला आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निराखोरे जे प्रकल्प आहे तो निराखोऱ्या प्रकल्पातून वीर धरणातला जो काही विसर्ग आहे तो मात्र पूर्णपणे बंद करण्यात आला आहे। त्यामुळे भीमा नदीला जो काही पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे ते आता कुठेतरी नियंत्रण ठेवण्यासाठी मदत होणार आहे। काल जो उजनी धरणातून जो विसर्ग सोडला होता तो आता पंढरपूरमध्ये पोहोचलाय, त्यामुळं इथून पुढे कदाचित तो विसर्ग फार काय वाढणार नाही। त्यानंतर मात्र सायंकाळी नंतर मध्यरात्रीनंतर कदाचित ही पूरस्थिती थोडं आपल्याला नियंत्रण ठेवण्यासाठी खूप मदत होणार आहे। त्यामुळे ही आता जी 6 वाजताची अपडेट आहे ती अपडेट आपल्या सर्वांसाठी महत्त्वाची आहे। थोडक्यात आज सायंकाळी 6 वाजता उजनी धरणातून भीमा नदीमध्ये 80,000 क्युसेक्स इतका विसर्ग सोडला जातोय आणि वीर धरणातून मात्र पूर्णपणे विसर्ग हा बंद करण्यात आला आहे। उजनी धरणाचे काय अपडेट आहेत ते अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनल लाईक